नमस्कार. मल्हार टीव्हीच्या सकाळच्या बातमीपत्रामध्ये आपलं स्वागत. गेल्या काही महिन्यांपासून बंद असलेली टोईंग व्हॅन आता पुन्हा सुरू झाल्याने मोठ्या प्रमाणात पनवेल आणि नवीन पनवेल परिसरातील वाहतूक कोंडीचा प्रश्न सोडवण्यास मदत होणार आहे. गेल्या काही महिन्यांपासून अचानकपणे पनवेल तसेच नवीन पनवेल भागातील वाहतूक शाखेची टोईंग व्हॅन सेवा बंद करण्यात आली होती. त्यामुळे शिस्तीला लागलेले वाहन चालक पुन्हा बेशिस्त झाले होते. तसेच कोणीही कशाही पद्धतीने आपली वाहने रस्त्यावर उभी करत होती. याचा प्रामुख्याने सकाळी आणि संध्याकाळी नोकरी धंद्यानिमित्त घराबाहेर पडणाऱ्या चाकरमान्यांना मोठा त्रास सहन करावा लागत होता. या संदर्भात सोशल मीडियाच्या माध्यमातून सुद्धा पुन्हा टोईंग व्हॅन सुरू करण्यासंदर्भात मागणी करण्यात येत होती. याबाबत अनेकांनी संबंधित वाहतूक शाखेबरोबर पत्रव्यवहार करून पुन्हा शिस्त लावणारी टोईंग व्हॅन सुरू करा अशी मागणी केली होती. या मागणीनुसार तसेच आगामी सण सुट्ट्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा टोईंग व्हॅन सेवा सुरू झाली आहे. यामुळे आता पुन्हा एकदा बेशिस्त वाहन चालकांना शिस्तीचे धडे मिळणार आहेत. विचुंबे ग्रामपंचायतीचे सरपंच प्रमोद भिंगारकर यांनी आपला वाढदिवस कुष्ठरोग निवारण समितीमधील बांधवांसोबत मंगळवारी मोठ्या उत्साहात साजरा केला. विचुंबे ग्रामपंचायतीचे सरपंच प्रमोद भिंगारकर यांच्या वाढदिवसानिमित्ताने शांतीवन येथे कुष्ठरोग निवारण समितीमधील बांधवांसोबत साजरा करून विद्यार्थ्यांना भोजन देत त्यांच्यासोबत संवाद साधला. तसेच खाऊचे वाटप केले. यावेळी भारतीय जनता पक्षाचे विभागीय अध्यक्ष किशोर सुरते, अनिल भोईर, अप्पा गायकवाड, अविनाश गायकवाड, शक्ती केंद्र प्रमुख प्रल्हाद भोईर, समाजसेवक संजित भिंगारकर, राकेश मोरे, चांगदेव मराठे, अनिल पाटील, आनंद गोंधळे उपस्थित होते. रायगड जिल्ह्यातील प्रगतिशील शेतकरी संजीव प्रभाकर समेळ यांच्या बसजीना या गावठी भात बियाणाला भारत सरकारच्या कृषी विद्यापीठाकडून पेटंट प्रमाणपत्र देण्यात आले आहे. याबद्दल आमदार प्रशांत ठाकूर यांनी प्रगतिशील शेतकरी संजीव समेळ यांचे अभिनंदन केले. संजीव समेळ यांच्या भात बियाण्याची देशाच्या कृषी विभागाने दखल घेतली असून कृषी विभाग आणि कोकण कृषी विद्यापीठ यांच्याकडून त्यांना कुलगुरू डॉक्टर संजय भावे यांच्या हस्ते दापोली विद्यापीठात पेटंट प्रमाणपत्र देऊन सन्मान करण्यात आला आहे. याबद्दल आमदार प्रशांत ठाकूर यांनी प्रगतिशील शेतकरी संजीव समेळ यांचे अभिनंदन केले. यावेळी भाजपचे कामोठे अध्यक्ष रवींद्र जोशी, माजी नगरसेविका रुचिता लोंढे, पटवर्धन हॉस्पिटलचे सेक्रेटरी राजीव समेळ, युवा मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष चिन्मय समेळ उपस्थित होते. आंतरविद्यापीठ युवा राष्ट्रीय महोत्सव 2023-2024 या स्पर्धेचे आयोजन असोसिएशन ऑफ इंडियन युनिव्हर्सिटी या संस्थेतर्फे दरवर्षी करण्यात येते. यावर्षी राष्ट्रीय स्तरावरची ही स्पर्धा पंजाब ॲग्रिकल्चरल युनिव्हर्सिटी लुधियाना येथे 29 मार्च ते 2 एप्रिल दरम्यान पार पडली. या स्पर्धेमध्ये सी.के. ठाकूर महाविद्यालयाचा विद्यार्थी परिण मोरे याने मुंबई विद्यापीठातर्फे या स्पर्धेमध्ये सहभाग घेतला होता. या स्पर्धेमध्ये परिण मोरे याने एकांकिका स्पर्धेत मुंबई विद्यापीठाला राष्ट्रीय स्तरावर सहभाग घेऊन सुवर्ण पदक प्राप्त करत मुंबई विद्यापीठासोबत सी.के. ठाकूर स्वायत्त महाविद्यालयाचे नाव राष्ट्रीय स्तरावर अंकित केले आहे. आंतरविद्यापीठ राष्ट्रीय युवा महोत्सवामध्ये गेली 4ही वर्ष सी.के. ठाकूर महाविद्यालयाचे विद्यार्थी मुंबई विद्यापीठातर्फे सहभाग घेत आहेत. 2019-2020 मध्ये प्रतिकेश मोरे याने या स्पर्धेमध्ये सहभाग घेऊन राष्ट्रीय स्तरावर 2 रौप्य पदक, 2022-2023 या वर्षी शिरीष म्हात्रे आणि राहुल तायडे या 2 विद्यार्थ्यांनी या स्पर्धेमध्ये सहभागी होऊन रौप्य पदक प्राप्त केले होते. महाविद्यालयाच्या सांस्कृतिक विभागाच्या यशाबाबत जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेचे चेअरमॅन रामशेठ ठाकूर साहेब, अध्यक्ष अरुणशेठ भगत, व्हाईस चेअरमॅन वाय.टी. देशमुख, संस्थेचे सचिव डॉक्टर एस.टी. गडदे यांनी महाविद्यालयाच्या सांस्कृतिक कक्षाचे कौतुक केले आहे. यावेळी गणेश जगताप उपस्थित होते. केंद्रात पंतप्रधान नरेंद्र मोदींचे हात बळकट करण्यासाठी महाराष्ट्रातून महायुतीचे 48 पैकी 45हून अधिक खासदार निवडून आणायचे आहेत. यासाठी महायुतीच्या कार्यकर्त्यांनी भगीरथ प्रयत्न केले पाहिजेत. रायगडमधून सुनील तटकरे निवडून आल्यानंतर सर्व सहकारी पक्षांना समान न्याय देतील तेव्हा कार्यकर्त्यांनी जोमाने कामाला लागावे असे प्रतिपादन राज्याच्या महिला आणि बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी मुरुड येथे केले. मुरुड शहरातील माळी समाज सभागृहात भाजप बूथ कार्यकर्ता आणि सुपर वॉरियर्स संमेलन आणि निवडणूक नियोजन बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी आमदार रविशेठ पाटील, जिल्हा सरचिटणीस ॲडव्होकेट महेश मोहिते, गीता पालरेचा, राजेश मपारा, दिलीप भोईर, अलिबाग तालुकाध्यक्ष हेमंत दांडेकर, मुरुड तालुकाध्यक्ष महेंद्र चौलकर, सरचिटणीस प्रवीण बैंकर,
ज्येष्ठ नेते अण्णा कंधारे, महेश मानकर, जगदीश पाटील, शैलेश काते, जयवंत अंबाजी, बाळा भगत, उमेश माळी, नैमिता कर्णिक उपस्थित होते. माथेरानमधील दस्तुरी येथील असलेल्या धोबी तलावातील ऐन सुरू झालेल्या उन्हाळ्यात पाणी आटले असल्याने दस्तुरी ते माथेरान बाजारपेठ अशी मालवाहतूक करणाऱ्या घोड्यांच्या पिण्याच्या पाण्याची समस्या निर्माण झाली आहे. यंदाचा उन्हाळा सुरू झाल्याने हे धोबी तलाव आटले असल्याने या मालवाहतूक घोड्यांची पिण्याच्या पाण्यापासून वणवण सुरू झाली आहे. यापूर्वी माथेरान गिरीस्थान नगर परिषदेचे कार्यरत प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी रामदास कोकरे यांना मालवाहतूक घोड्यांसाठी नळाची व्यवस्था करून देण्याची आणि त्यासाठी येणारे पाण्याचे बिल भरण्यास तयार असल्याची मागणी करण्यात आली होती. अद्यापपर्यंत ही मागणी पूर्ण झाली नसून प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष झाले आहे. या धोबी तलावातून MTDC कडून पंपाद्वारे पाणी उचलले जात असल्याने तलावाची पाणी पातळी खालावली आहे असे मालवाहतूक मालक आणि चालकांनी सांगितले आहे. महाड विनेरे राज्यमार्ग मध्यरात्रीच्या सुमारास रस्त्यावर गुरे आडवी आल्याने अचानक ब्रेक लावून झालेल्या अपघातात एर्टिगा कार जागेवर उलटली. या अपघातात कारमधील 6 जण जखमी झाल्याची घटना महाडजवळील शिरगावच्या हद्दीत घडली आहे. वसई येथून एर्टिगा कारमधून प्रवास करत असताना महाडजवळील शिरगाव ग्रामपंचायत गोमंतक जवळ रस्त्यावर अचानक गुरे आडवी आल्याने अचानक ब्रेक लावून झालेल्या अपघातात कार जागेवर उलटली. या अपघातात सागर वसंत गुंजाळ, रोशन कृष्णमोहन त्रिपाठी, सोनू राजाराम पटेल, राजेश मुकुंद निर्भवते, पंकज प्रकाश पवार आणि देवदत्त वासुदेव घाटी हे जखमी झाले असून त्यांना महाड येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. गुढीपाडवा अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. सध्याच्या धावपळीच्या युगात साहित्याची जमवाजमव करून गुढी उभारण्यासाठी पुरेसा वेळही मिळणे कठीण झाले आहे. तसेच मोठी गुढी उभारायला शहरात जागेचाही प्रश्न असतो. याला पर्याय म्हणूनच रेडीमेड गुढीचा नवा ट्रेंड निर्माण झाला आहे. बाजारात या मिनी गुढ्या विक्रीस येऊ लागल्या आहेत. गुढी म्हणजे आनंद, विजय आणि स्वागताचे प्रतीक. याच गुढीपाडव्यापासून मराठी नववर्ष सुरू होते. यंदा 9 एप्रिल रोजी गुढीपाडवा आहे. या पार्श्वभूमीवर बाजारपेठांमध्ये भुरळ घालत आहेत. साधारण 100 ते 500 रुपयांपर्यंत विविध आकारच्या गुढ्या बाजारात उपलब्ध आहेत. यंदा 10 ते 20 रुपयांनी गुढ्यांच्या किमतीत वाढ झाली आहे. विचुंबे ग्रामपंचायतीचे सरपंच प्रमोद भिंगारकर यांनी आपला वाढदिवस कुष्ठरोग निवारण समितीमधील बांधवांसोबत मंगळवारी मोठ्या उत्साहात साजरा केला. दरम्यान वाढदिवसानिमित्त आमदार प्रशांत ठाकूर, भाजपचे पनवेल तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत, तालुका सरचिटणीस भूपेंद्र पाटील, माजी नगरसेविका दर्शना भोईर यांनी पुष्पगुच्छ देऊन वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. विचुंबे ग्रामपंचायतीचे सरपंच प्रमोद भिंगारकर यांच्या वाढदिवसानिमित्ताने शांतिवन येथे कुष्ठरोग निवारण समितीमधील बांधवांसोबत साजरा करून विद्यार्थ्यांना भोजन देत त्यांच्यासोबत संवाद साधला. तसेच खाऊचे वाटप केले. यावेळी भारतीय जनता पार्टीचे विभागीय अध्यक्ष किशोर सुरते, अनिल भोईर, अप्पा गायकवाड, अविनाश गायकवाड, माजी जिल्हा परिषद सदस्य अमित जाधव, शक्ती केंद्र प्रमुख प्रल्हाद भोईर, समाजसेवक संजीत भिंगारकर, राकेश मोरे, चांगदेव मराठे, अनिल पाटील, आनंद गोंधळी यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.